कोणीही तुम्हाला कितीही दुखावलं तरी तुम्ही जसे आहात तसेच राहिले पाहिजे. स्वामी सांगतात, आपल्या माणसावर आपण प्रेम किती करतो हे महत्त्वाचे नाही, तर आपण त्या माणसाची इज्जत किती करतो हे महत्त्वाचे आहे. बाळा, आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या परिवारास मिळतो, पण मैत्री ही एक असा परिवार आहे ज्याला आपण मिळवतो. जास्त विचार करू नका त्या प्रश्नांचा ज्यांची उत्तरे अजूनही तुम्हाला सापडलेली नाहीत, कारण आयुष्यात काही प्रश्नांचे उत्तरांना जन्मच नसतो. जी व्यक्ती आपल्या चांगल्या किंवा वाईट वेळेत आपल्यासोबत असते, अशा व्यक्तीला शेवटच्या क्षणाला आपल्यासोबत नसेल तर दुःख तर होणारच ना. स्वतःला बदलण्यासाठी कोणाची मदत घेणे योग्य आहे, पण कुणाचा आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचे आहे. सर्वांसमोर कपड्यांना अत्तर लावून रुबाबात जगण्यापेक्षा काय अर्थ आहे अशा जिंदगी. खरी मजा तर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही यशस्वी होऊन तुम्हाला एक कष्टाचा सुगंध येईल. काही लोकांचा जास्त मनावर घेऊ नका, कारण त्यांचा जन्म तुम्हाला मागे खेचण्यासाठी झाला आहे. थोडे दुर्लक्ष करा, पण त्यावरून शिका कसा विचार करताय. ज्यांच्यावर आपण इतका विश्वास ठेवला आहे, अशा लोकांनी लॉकडाऊनमध्ये धोका देऊन आपले खरे रूप दाखवलेच ना. अरे, धोका आहे तो आज तुमच्यासोबत झालाय, उद्या त्यांच्यासोबत होईल. आयुष्यात फक्त कधीही हार मानू नका. स्वामी म्हणतात, खऱ्या दुःखाची झळ आणि वेदनेचे कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे लोक मनामध्ये कुठेच वाईट गोष्ट न ठेवता प्रामाणिकपणे आपले साधे सरळ जीवन जगत असतात. स्वतःच्या या आयुष्यात कधी घाबरू नका मित्रांनो. हे असं आयुष्य आहे जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात करू शकते आणि सुखाचे रूपांतर दुःखात होऊ शकते. बाळा, जेव्हा आपल्याच हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते, कारण ती माणसे तर आपलीच राहतात, पण आठवण परक्याची करून देतात. वेळेनुसार माणसे बदलू शकतात, तर मग आपले नशीब का बदलू शकत नाही? आणखी मनापासून प्रयत्न करायचे, पण आता शांत बसून चालणार नाही. अरे, नशीबसुद्धा बदलतं, फक्त मेहनत करायला हवी. स्वामी म्हणतात, जे लोक तुमची किंमतच विसरून गेलेत, त्यांच्यावर तुम्ही कशाला इतके प्रेम दाखवता? जर ते आपल्यासोबत येणारच नसतील तर का पुन्हा बोलवता? नातं तेच टिकवा जे मनाने असेल. तुमच्या नसल्याने ज्यांना फरक पडत नाही, अशा लोकांना जास्त महत्त्व कशाला द्यायचे? अशा लोकांना जास्त महत्त्व दिलं तर तुमचीच किंमत आयुष्यात कमी होते. आयुष्यात आनंदाने जगायला शिका. भूतकाळ विसरणं कठीण आहे, पण काय माहीत अजून किती आयुष्य बाकी आहे. स्वामी म्हणतात, आपल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी आपल्याला माघार घ्यावी लागेल, पण एक दिवस अशी परिस्थिती बनणार आहे जेव्हा समोरचा देखील माघार घेईल. बाळा, दुसऱ्याच्या कष्टाने जिंकला तर जिंकण्याचा काहीच अर्थ नाही, आणि स्वतःच्या कष्टाने हरलो तरीही पुढे जाण्याचा अनुभव नक्कीच मिळेल. कोणत्याही परक्या व्यक्तीसाठी आपल्या आईवडिलांना दूर करू नका, कारण ज्या आईने आपल्याला 9 महिने पोटात वाढवले आहे, ती आई स्वतःच्या मनात खूप आशा ठेवून बसलेली असते, आणि वडिलांचे डोळे नेहमी त्या आनंदाश्रूसाठी वाट पाहत आहेत. खोटे ऐकून नातं तोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडं खरं ऐकून समजून घ्यायला हवं. स्वतःला ठाम बनवा, कारण खरं काय आहे ते एक दिवस बाहेर येणारच आहे. मग तुम्ही ते नंतर ऐकण्यापेक्षा आत्ता ऐकलेलंच बरं. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला हे विचार कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनचे बटन देखील न चुकता प्रेस करा. त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.